हा आहे मंगळाचा गणपती, स्वयंभू गणेश खिंड मंदिर। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या व्यक्तींना ज्यांच्या काही दूषित घरांमध्ये कुंडलीतल्या जेव्हा मंगळ ग्रह येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या विवाहाला अनंत प्रकारच्या अडचणी येत असतात। त्याचप्रमाणे त्या व्यक्तींसाठी आम्ही या मंदिरामध्ये त्यांची शांती कर्म अथवा त्यांच्यासाठी अभिषेक आम्ही इथं करत असतो। हे पूर्ण मंदिर आपण बघून घ्या। हा मंदिराचा पूर्ण बाहेरचा हा परिसर आहे आणि आपण आता जातोय गर्भगृहामध्ये। हाच तो गणपती जो स्वयंभू आहे, जो स्वयंभू इथे प्रकट झालेला आहे आणि ज्याचा उल्लेख गणेश पुराणातल्या 61व्या अध्यायामध्ये येतो। व त्याचप्रमाणे मुंबई येथील सिद्धिविनायक जे मंदिर आहे त्या मंदिरामध्येही या मंदिराचा, या गणपतीचा उल्लेख सापडतो। याच्या कपाळी इथं चंद्रकोर असल्या कारणाने याचं नाम भालचंद्र गणेश असं झालेलं आहे। त्याचप्रमाणे थोर स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांचं आराध्य व त्याचप्रमाणे पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचं इष्टदैवत असलेलं हे ठिकाण आहे। हा मी तुम्हाला आता पूर्ण इथल्या मंदिराचा परिसर मी आपल्याला दाखवतो। पूर्ण अत्यंत प्राचीन अशा प्रकारचं हे मंदिर आहे। पूर्ण दगडी बांधकाम इथे आहे। असंख्यात नामे जया देति लोक परिनित्यतो सच्चितानंद एक। जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार श्री भालचंद्र गणेशा। प्रभो पूर्णारोग्य आम्हा सावे, तसे नित्य मांगल्य नेत्रे दिसावे। कधी दुःख दारिद्र्य आम्हा नसावे, शतायुष्य आयुष्य मी जगावे। भालचंद्र गणपती जय। मंगलमूर्ती मोरया। पूर्णवाद की जय। जय पूर्णवाद। जय शिवराम।